माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आपणा सर्वांना नाताळाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आजचा दिवस सेवा, त्याग आणि करुणेला आपल्या आयुष्यात महत्त्व देण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्तानं म्हटलं आहे, गरिबांना आमचे उपकार नको, तर आमचा स्वीकार हवा आहे. सेंट ल्यूक यांच्या गॉस्पेलमध्ये लिहिलं आहे, येशूनं केवळ गरिबांची सेवा केली नाही, तर गरिबांनी केलेल्या सेवेचंही कौतुक केलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हेच सक्षमीकरण आहे. याच्याशी संबंधित एक कथा चांगलीच प्रचलित आहे. त्या कथेत म्हटलंय की येशू एका मंदिराच्या खजिन्याजवळ उभे होते. अनेक श्रीमंत लोक आले आणि त्यांनी भरपूर दानधर्म केला. त्यानंतर एक गरीब विधवा आली आणि तिने त्यात 2 तांब्यांची नाणी ठेवली. आता तसं पाहायला गेलो तर 2 तांब्यांच्या नाण्यांचं मोल ते काय? तेथे उभ्या भक्तांच्या मनात आश्चर्य दाटून येणं स्वाभाविक होतं. तेव्हा येशूनं सांगितलं की त्या विधवा महिलेनं सर्वात जास्त दान केलं आहे. इतरांनी बरंच काही दिलं, हे खरं, पण या महिलेनं तर आपल्याकडे असलेलं सर्व काही दान केलंय. आज 25 डिसेंबर, महामहिम मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. भारतीय जनमानसात संकल्प आणि आत्मविश्वास जागवणाऱ्या मालवीयजींनी आधुनिक शिक्षणाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांनाही जयंती दिनी भावपूर्ण श्रद्धांजली. नुकतेच 2 दिवसांपूर्वी मालवीयजींची तपोभूमी असणाऱ्या वाराणसीमध्ये मला अनेक विकास कामांच्या शुभारंभाची संधी लाभली. मी वाराणसीमध्ये भू येथे महामहिम मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राची पायाभरणी केली. या संपूर्ण क्षेत्रात हे कर्करोग केंद्र तयार होत आहे. हे केंद्र पूर्व उत्तर प्रदेशसह झारखंड बिहारमधील जनतेसाठीही वरदान ठरेल. आज भारतरत्न आणि माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. आपला देश अटलजींनी केलेलं योगदान कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अणुऊर्जेच्या क्षेत्रातही देशाची मान अभिमानाने उंचावली. पक्षनेता असो, संसद सदस्य असो, मंत्री असो किंवा पंतप्रधान अटलजींनी प्रत्येक भूमिकेत एक आदर्श निर्माण केला. अटलजींच्या जन्मदिनी मी त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक कार्यकर्ता या नात्यानं मला अटलजींसोबत काम करण्याचं भाग्य लाभलं. अनेक आठवणी आज माझ्या डोळ्यांसमोर जाग्या होत आहेत. आज सकाळी जेव्हा मी ट्विट केलं तेव्हा एक जुनी चित्रफितही मी त्यावर शेअर केली. एक लहान कार्यकर्त्याच्या रूपात अटलजींचा स्नेह कशा प्रकारे लाभत असे हे ती चित्रफित पाहून निश्चितच समजेल. आज नाताळाच्या दिवशी भेट म्हणून देशातील नागरिकांना 2 योजनांचा लाभ मिळणार आहे. एका अर्थाने 2 नवीनतम योजनांचा शुभारंभ होत आहे. संपूर्ण देशात, गाव असो वा शहरात, साक्षर असो वा निरक्षर, रोखरहित म्हणजे काय, रोखरहित व्यवहार कसे चालू शकतात, रोख पैशाशिवाय खरेदी कशी करता येईल
असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. सगळीकडे उत्कंठेचं वातावरण आहे. प्रत्येकाला परस्परांकडून शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रक्रियेला मोबाईल बँकिंगची ताकद मिळावी यासाठी, ई पेमेंटची सवय व्हावी यासाठी आणि लहान व्यापाऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रोत्साहक योजनेला आजपासून शुभारंभ होत आहे. ग्राहकांना प्रोत्साहन देणारी योजना आहे लकी ग्राहक योजना. तर व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे डिजी धन व्यापार योजना. आज 25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी भेट म्हणून 15,000 लोकांना ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस मिळणार आहे. 15,000 नागरिकांना प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस जमा केलं जाईल. हे केवळ आजच्याच दिवसासाठी नाही. ही योजना आजपासून सुरू होईल आणि पुढचे 100 दिवस सुरू राहील. प्रत्येक दिवशी 15,000 लोकांना प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. 100 दिवसात लाखो कुटुंबांना कोट्यावधी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मात्र हे बक्षीस तेव्हाच मिळेल जेव्हा आपण मोबाईल बँकिंग, ई बँकिंग, रुपे कार्ड, UPI, USSD अशा डिजिटल माध्यमांचा वापर करून रक्कम प्रदान कराल. तेव्हा त्या व्यवहारांच्या आधारे बक्षिसांसाठी ड्रॉ काढला जाईल आणि विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर अशा ग्राहकांसाठी आठवड्यातून एक दिवस मोठा ड्रॉ असेल, ज्यात लाखो रुपयांची बक्षिसं दिली जातील. 3 महिन्यांनंतर 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी एक बंपर ड्रॉ असेल, ज्यात कोट्यावधी रुपयांची बक्षिसं दिली जातील. डिजी धन व्यापारी योजना हे प्रामुख्यानं व्यापाऱ्यांसाठी आहे. व्यापाऱ्यांनी स्वतः या योजनेत सहभागी व्हावं आणि आपले व्यवहार रोखरहित करण्यासाठी ग्राहकांनाही त्यात समाविष्ट करावं. अशा व्यापाऱ्यांसाठीही स्वतंत्र बक्षिसं दिली जातील आणि ही बक्षिसंही हजारोंच्या संख्येत असतील. व्यापाऱ्यांचा स्वतःचा व्यापारही चालत राहील आणि त्याचबरोबर त्यांना बक्षिसं जिंकण्याची संधीही मिळेल. ही योजना समाजातील सर्व वर्गांना, विशेषतः गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे. आणि म्हणूनच 50 रुपयांपेक्षा जास्त आणि 3,000 रुपयांपेक्षा कमी रकमेची खरेदी करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. 3,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांना या बक्षिसांचा लाभ मिळणार नाही. गरीबातील गरीब नागरिकही USSDचा वापर करून फीचर फोन किंवा साधारण फोनच्या माध्यमातून देखील सामानाची खरेदीही करू शकतात, सामानाची विक्रीही करू शकतात आणि पैसेही प्रदान करू शकतात. आणि ते सर्व या बक्षीस योजनेचे लाभार्थीही होऊ शकतात. ग्रामीण क्षेत्रातही लोक AEPSच्या माध्यमातून खरेदी विक्री करू शकतात आणि बक्षीसही जिंकू शकतात. अनेकांना आश्चर्य वाटेल की भारतात आज सुमारे 30 कोटी रुपे कार्ड आहेत, ज्यापैकी 20 कोटी कार्ड जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्या गरीब लोकांकडे आहेत. 30 कोटी नागरिक लगेचच या बक्षीस योजनेत सहभागी होऊ शकतात. देशातील सर्व नागरिकांना या योजनेत स्वारस्य वाटेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या अवतीभोवती जे युवा आहेत त्यांना निश्चितच या बाबींबद्दल माहिती असेल. आपण त्यांना विचारलं तर ते नक्कीच सांगतील. आपल्या कुटुंबात सुद्धा 10वी-12वीत शिकणारी मुलं असतील तर ती सुद्धा आपल्याला या गोष्टी सहज शिकवतील. हे फारच सोपं आहे. आपण व्हॉट्सॲपवरून जितक्या सहजतेने संदेश पाठवता तितकंच हे सोपं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मला मनापासून आनंद होतो की आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, ई पेमेंट कसं करावं, ऑनलाईन पेमेंट कसं करावं
याबाबतची जागरूकता वेगानं वाढते आहे हे पाहून. गेल्या काही दिवसात कॅशलेस व्यवहार, रोखरहित व्यवहार 200 ते 300% वाढला आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक फार मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती मोठा आहे याचा अंदाज व्यापाऱ्यांना निश्चितच करता येईल. जे व्यापारी डिजिटल मार्गाने देवाणघेवाण करतील, आपल्या कारभारात रोख रकमेऐवजी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देतील, अशा व्यापाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. मी देशातील सर्व राज्यांचंही अभिनंदन करतो. सर्व केंद्रशासित प्रदेशांचंही अभिनंदन करतो. सर्वांनी आपापल्या परीनं हे अभियान पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती यासाठीच्या अनेक योजनांवर विचार करते आहे. त्याचबरोबर मी पाहिलंय की राज्य सरकारांनी सुद्धा आपापल्या परीनं अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कोणीतरी मला सांगितलं की आसाम सरकारनं मालमत्ता कर आणि व्यापार अनुज्ञपती शुल्काची भरणा डिजिटल माध्यमातून केल्यास 10% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण बँकांच्या ज्या शाखा आपल्या 75% ग्राहकांद्वारे जानेवारी ते मार्च या अवधीत किमान 2 डिजिटल व्यवहार करून घेतील, त्यांना सरकारतर्फे 50,000 रुपयांची बक्षिसं मिळणार आहेत. 31 मार्च 2017 पर्यंत 100% डिजिटल व्यवहार करणाऱ्या गावांना सरकारतर्फे डिजी व्यवहारांसाठी उत्तम पंचायत अंतर्गत 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. आसाम सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषक शिरोमणी योजनेअंतर्गत बियाणं आणि खताच्या खरेदीसाठी पूर्णपणे डिजिटल माध्यमातून भरणा करणाऱ्या पहिल्या 10 शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मी आसाम सरकारचं अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या सर्वच सरकारांचं अभिनंदन करतो. अनेक संघटनांनी सुद्धा गावांमधील गरीब शेतकऱ्यांमध्ये डिजिटल देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. मला कोणीतरी सांगितलं की GNFC गुजरात नर्मदा खोरं खत आणि रसायन मर्यादित या खत निर्मितीची संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ज्या ठिकाणी खतांची विक्री केली जाते त्या ठिकाणी 1000 पोज मशीन लावले आहेत. अगदी थोड्या दिवसांमध्ये तब्बल 35,000 शेतकऱ्यांनी खताच्या 5 लाख गोण्या डिजिटल मार्गाने भरणा करून खरेदी केल्या आणि हे सगळं केवळ 2 आठवड्यांमध्ये झालं. गमतीची गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी GNFC कंपनीच्या खत विक्रीत 27% वाढ झाली आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या अर्थव्यवस्थेत, आपल्या जीवनव्यवस्थेत अनौपचारिक क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे आणि बहुतेकदा या लोकांना मजुरीचे पैसे, कामाचे पैसे किंवा वेतन रोखीनं दिलं जातं. रोख पगार दिला जातो आणि त्यामुळे मजुरांचं शोषण होत राहतं. हे आपल्याला माहिती आहे. जिथे 100 रुपये मिळाले पाहिजे तिथे 80 रुपये मिळतात, 80 रुपये मिळाले पाहिजे तिथे 50 रुपये मिळतात. आणि आरोग्याच्या दृष्टीने विम्यासारख्या इतर अनेक सुविधांपासूनही हे मजूर वंचित राहतात. पण आता रोखरहित वेतन दिलं जात आहे. मजुरांचे पैसेही थेट बँकेत जमा होत आहेत. एका अर्थाने अनौपचारिक क्षेत्राचं औपचारिक परिवर्तन होत आहे. शोषण थांबतंय. हिस्सा द्यावा लागत असे तोही आता बंद होतोय. मजुरांना, कारागिरांना, गरिबांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणं आता शक्य होत आहे. त्याचबरोबर जे इतर लाभ असतात त्या लाभांचेही ते अधिकारी होत आहेत. आपला देश सर्वात जास्त युवाशक्ती असणारा देश आहे. तंत्रज्ञान आम्हाला सहज साध्य आहे. भारतासारख्या देशाने तर या क्षेत्रात सर्वात पुढे असलं पाहिजे. आमच्या युवकांनी स्टार्टअपच्या क्षेत्रातही खूप प्रगती केली आहे.
डिजिटल चळवळीतील हे सोनेरी दिवस आहेत. आमचे युवा नव्या कल्पनांसह, नव्या तंत्रज्ञानासह, नव्या पद्धतींसह या क्षेत्राला सर्वतोपरी सक्षम करू शकतात. त्यांनी हे केलं पाहिजे. त्याचबरोबर देशाला काळ्या पैशापासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याच्या मोहिमेतही आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी सहभागी झालं पाहिजे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी प्रत्येक महिन्यात मन की बात पूर्वी लोकांना त्यांचे सल्ले देण्याचे, त्यांचे विचार मांडण्याचे आवाहन करतो. आणि यावेळी हजारोंच्या संख्येने मायगव्ह आणि नरेंद्र मोदी ॲपवर जे सल्ले आले आहेत, त्यातील 80 ते 90% सल्ले हे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधातील लढ्यासंदर्भात आहेत. नोटबंदी संदर्भात आहेत. हे सर्व जेव्हा मी पाहिलं तेव्हा ढोबळ मनाने 3 भागात मी त्यांची विभागणी केली. काही लोकांनी मला जे सल्ले दिले आहेत त्यात नागरिकांना कशा प्रकारच्या अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो याबाबत सविस्तर लिहिलं आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी म्हटलंय, देशाच्या कल्याणासाठी इतके चांगले काम, इतके पवित्र काम सुरू असतानाही तरीसुद्धा कोणकोणत्या ठिकाणी गैरव्यवहार होत आहे, फसवणुकीचे नवे मार्ग कशा प्रकारे शोधले जात आहेत, हे दुसऱ्या प्रकारातील लोकांनी मला लिहिलंय. जे झालं त्याचं समर्थन करत ही लढाई पुढे सुरूच राहावी असं तिसऱ्या प्रकारातील लोकांनी आवर्जून लिहिलं आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास कठोर पावलंही उचलली जावीत असं आग्रहाने सांगणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. मला अशा प्रकारे भरपूर पत्र पाठवून मदत करणाऱ्या सर्व देशवासियांचे मी आभार मानतो. काळ्या पैशांचे व्यवहार पूर्णपणे थांबवण्यासाठी उचललेलं हे पाऊल कौतुकास पात्र आहे असं श्री गुरुमणी केवल यांनी मायगव्हवर नमूद केलं आहे. आम्हा नागरिकांना त्रास होतो आहे, मात्र आपण सगळेच भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहोत आणि या लढ्यात आम्हाला जे सहकार्य देणं शक्य आहे ते देण्यात आम्हाला आनंदच वाटतोय. भ्रष्टाचार, काळा पैसा या विरोधात आम्ही लष्करी बलांप्रमाणेच लढा देत आहोत. गुरुमणी केवल यांनी व्यक्त केलेल्या या भावना देशातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भावनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आपण सगळेच याचा अनुभव घेत आहोत. जेव्हा जनतेला त्रास होतो, कष्ट होतात, तेव्हा प्रत्येकालाच दुःख होतं. हे खरं. जेवढा त्रास आपणा सर्वांना होतो तेवढंच दुःख मलाही होतं. मात्र जेव्हा एका उदात्त ध्येयासाठी, एका उच्च विचारासह निर्धार पूर्ण करण्यासाठी स्वच्छ मनाने काम केलं जातं, तेव्हा दुःख असतानाही, त्रास होत असतानाही देशातील सर्व नागरिक ठामपणे उभे राहतात. आणि हेच लोक खऱ्या अर्थाने एजंट ऑफ चेंज म्हणजेच बदलाचे दूत आहेत. मी आणखीन एका कारणासाठी सर्वांचे आभार मानतो. या नागरिकांनी केवळ त्रास सहन केला नाही, तर जनतेला चुकीच्या मार्गावर नेऊ इच्छिणाऱ्या निवडक लोकांनाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या काळात अनेक अफवा पसरवल्या गेल्या. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धच्या लढ्याला सांप्रदायिकतेचे रंग देण्याचाही अनेकांनी प्रयत्न केले. कुणी म्हटलं नोटांवर लिहिलेले शब्द चुकीचे आहेत, कुणी म्हणे मिठाचे दर वाढले आहेत, कुणी म्हणालं 2000ची नोटही रद्द होणार आहे आणि 500 आणि 100 रुपयांची नोटसुद्धा रद्द होणार आहे. अशा अनेक अफवा अनेकांनी पसरवल्या. पण मी पाहिलं, या सगळ्या अफवा ऐकून या देशातील नागरिकांचं मन ठाम राहिलं. इतकंच नाही तर अनेक लोक मैदानात उतरले. त्यांनी आपल्या कुशलतेने, बुद्धीचा वापर करून अफवा पसरवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर आणला. अफवा चुकीच्या असल्याचं सिद्ध केलं आणि सत्य सर्वांसमोर आणलं. जनतेच्या या सामर्थ्यालाही माझे शतशः प्रणाम. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मी अनुभवतोय की
जेव्हा 125 कोटी देशबांधव आपल्या सोबत उभे असतील तेव्हा काहीच अशक्य नसतं. जनता जनार्दन हे ईश्वराचंच रूप असतं आणि जनतेचे आशीर्वाद हे ईश्वराचेच आशीर्वाद असतात. मी देशातील जनतेचे आभार मानतो की त्यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धच्या या महायज्ञात देशातील नागरिकांनी संपूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला. भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध जी लढाई सुरू आहे, राजकीय पक्षांसाठी, राजकीय निधीसाठीही, या संदर्भात सदनात व्यापक चर्चा व्हावी असं मला वाटत होतं. सदनाचं कामकाज झालं असतं तर नक्कीच चांगली चर्चा झाली असती. राजकीय पक्षांना सर्व प्रकारच्या सवलती असल्याच्या अफवा काही लोक पसरवत आहेत. त्या पूर्ण चुकीच्या आहेत. कायदा सर्वांसाठी सारखा असतो. व्यक्ती असो, संघटना असो किंवा राजकीय पक्ष असो, प्रत्येकाने कायद्याचं पालन केलंच पाहिजे आणि प्रत्येकाला ते करावंच लागतं. जे लोक उघडपणे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं समर्थन करू शकत नाहीत ते सरकारच्या त्रुटी शोधण्यात वेळ घालवतात. असाही एक प्रश्न उपस्थित होतो की वारंवार नियम का बदलावेत? हे सरकार जनतेसाठी आहे. सरकार जनतेच्या अभिप्रायाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, कोणते नियम त्रासदायक ठरत आहेत, त्याचं समाधान कशा प्रकारे करता येईल याचा सरकार विचार करतं. संवेदनशील असणारं हे सरकार प्रत्येक क्षणी जनतेच्या सोयी लक्षात घेत नियमांमध्ये शक्य ते बदल करतं. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी हे बदल करावे लागतात. मी पहिल्याच दिवशी 8 तारखेला सांगितलं होतं की हा लढा असामान्य आहे. 70 वर्षांपासून बेईमानी आणि भ्रष्टाचाराच्या या काळ्या व्यवहारात कोणत्या शक्ती सहभागी आहेत, त्यांची ताकद किती असेल. जेव्हा अशा लोकांशी लढा देण्याचा मी निर्णय घेतला तेव्हा त्यांनी सुद्धा सरकारला पराभूत करण्यासाठी रोज नवे प्रयत्न सुरू केले. जेव्हा त्यांनी नवे मार्ग शोधले तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी आम्हालाही नवे मार्ग शोधावे लागले. तू डाल डाल तो मैं पाथ पाथ. भ्रष्टाचार करणाऱ्यांना, गैरव्यवहार करणाऱ्यांना आणि काळ्या पैशाला संपवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्याचवेळी काही लोकांची पत्रं आली आहेत ज्यात सुरू असलेल्या गैरव्यवहारांबाबत तसेच वेगवेगळ्या पळवाटांबाबत चर्चा करणारी पत्रेही लिहिली आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आणखीन एका गोष्टीबद्दल मला आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. आपण दूरचित्रवाणीवर, वर्तमानपत्रांमध्ये पाहत असाल, रोज नवनवीन लोकांना पकडलं जात आहे, नोटा जप्त केल्या जात आहेत, छापे टाकले जात आहेत, भले भले लोक पकडले जात आहेत. हे कसं शक्य झालं? मी गुपित सांगू? यामागचं गुपित असं आहे की मला लोकांकडूनच याबाबतची माहिती मिळते. सरकारी व्यवस्थेतून येणाऱ्या माहितीपेक्षा कितीतरी जास्त पट माहिती सर्वसामान्य नागरिक देत आहेत. आम्हाला मिळणारं यश सर्वसामान्य नागरिकांच्या या जागरूकतेमुळे आहे. कुणी कल्पना करू शकतं का की माझ्या देशाचा जागरूक नागरिक अशा तत्वांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी फार मोठा धोका पत्करतो आहे आणि मला मिळणारी बहुतेक माहिती अधिकाधिक यश मिळवून देणारी आहे. अशा प्रकारची माहिती देण्यासाठी सरकारने एक ईमेल पत्ता तयार केला आहे. त्यावरही माहिती पाठवता येते. MyGovवर सुद्धा अशी माहिती देता येते. अशा प्रकारच्या सर्व दुष्ट शक्तींविरोधात लढा देण्याप्रती सरकार वचनबद्ध आहे आणि आपलं सहकार्य असल्यामुळे हा लढा सोपा झाला आहे. तिसऱ्या प्रकारातील पत्रलेखकांचा गट वेगळा, फार मोठा आहे. ते म्हणतात, मोदीजी थकू नका, थांबू नका, आवश्यक ती सर्व कठोर पावलं उचला. मात्र आता ज्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे त्याचं ध्येय गाठायचंच आहे. अशी पत्र लिहिणाऱ्या सर्वांचं मी विशेष आभार मानतो. त्यांच्या पत्रांमध्ये एक प्रकारचा विश्वास आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे.
मी विश्वासाने सांगू इच्छितो की हा पूर्णविराम नाही, ही तर सुरुवात आहे. हा लढा जिंकायचा थकण्याचा प्रश्नच नाही, थांबण्याचाही प्रश्न नाही. आणि ज्या कामासाठी 125 कोटी नागरिकांचा आशीर्वाद लाभतो त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या देशात बेनामी संपत्ती संदर्भात एक कायदा आहे, हे आपल्याला माहिती असेलच. 1988 साली हा कायदा तयार झाला. तेव्हापासून त्याचे नियमही तयार झाले नव्हते आणि तो अधिसूचितही झाला नव्हता. तो नुसता बासनात गुंडाळून ठेवला होता. आम्ही त्याला बाहेर काढलं आणि प्रभावी बेनामी संपत्ती कायदा अंमलात आणला. येत्या काही दिवसात हा कायदा आपला प्रभाव दाखवू लागेल. देशहितासाठी, जनहितासाठी जे करावं लागेल ते करावं, याला आमचं सर्वोच्च प्राधान्य राहिलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या वेळी मन की बातमध्ये मी सांगितलं होतं की अनेक समस्या असतानाही आपल्या शेतकऱ्यांनी अथक श्रम करून पेरणीचे गेल्या वर्षाचे विक्रम मोडले. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत. या देशाचा मजूर असो, या देशाचा शेतकरी असो किंवा या देशाचा नागरिक असो, या सर्वांच्या कष्टांचे आज सार्थक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जगाच्या वित्तीय मंचावर भारताने अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नाव अभिमानाने उंचावलं आहे. विविध निर्देशांकाच्या माध्यमातून भारताच्या जागतिक क्रमवारीत होणारी सुधारणा हा आमच्या देशातील नागरिकांच्या निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे. जागतिक बँकेच्या उद्योग करण्यासंदर्भातील अहवालात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताला उद्योग करण्यासंदर्भात जगातील सर्वोत्तम स्थान बनवण्याच्या दृष्टीनं वेगाने प्रयत्न करीत आहोत आणि त्यात यशही मिळत आहे. अंकटेडच्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2016-18 साठी सर्वोच्च उज्ज्वल अर्थव्यवस्थांसाठीच्या सूचीत भारत 3ऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता अहवालात भारताने 32 स्थानांची झेप घेतली आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2016 मध्ये आपण 16 स्थानांची झेप घेतली आहे आणि जागतिक बँकेच्या देशांतर्गत कामगिरी निर्देशांक 2016 मध्ये 19 स्थानांची झेप घेतली आहे. अनेक अहवालांचं मूल्यमापन अशा प्रकारचे दिशानिर्देश करत आहेत. भारत वेगाने पुढे जात आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी संसदेच्या अधिवेशनाने देशातील नागरिक नाराज झाले. सगळीकडून संसदेच्या कामकाजाच्या अनुषंगाने रोषाची भावना व्यक्त झाली. राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींनीही उघडपणे त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र अशा परिस्थितीतही काही वेळा काही चांगल्या गोष्टी होतात आणि तेव्हा मनाला समाधान लाभतं. संसदेत सुरू असलेल्या गदारोळातच एक चांगलं काम झालं. मात्र त्याकडे देशाचं लक्ष गेलं नाही. बंधू आणि भगिनींनो, सांगताना मला अभिमान आणि आनंद वाटतो आहे की दिव्यांगांसाठी जी मोहीम घेऊन माझं सरकार पुढे चाललं आहे त्याच्याशी संबंधित एक विधेयक संसदेत संमत झालं आहे आणि त्यासाठी मी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार मानतो. देशातील कोट्यावधी दिव्यांगांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. दिव्यांगांप्रतीही आमचं सरकार वचनबद्ध आहे. मी व्यक्तिशः सुद्धा या मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा योग्य तो सन्मान मिळावा, ज्यांचा तो अधिकार आहे, अशी माझी इच्छा होती. पॅराऑलिम्पिकमध्ये 4 पदकं जिंकून आमच्या दिव्यांग बंधू भगिनींनी आमचे प्रयत्न आणि विश्वासाला नवी उभारी दिली. आपल्या विजयामुळे त्यांनी देशाची मान उंचावली आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेने जनतेला आश्चर्यचकितही केलं.
आमचे दिव्यांग बंधू भगिनीसुद्धा देशातील प्रत्येक नागरिकांप्रमाणेच एक अनमोल वारसा आहेत, शक्ती आहेत. दिव्यांगांच्या हितासाठी हे विधेयक संमत झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या जास्त संधी प्राप्त होतील, त्यामुळे मला आनंद झाला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून 4% करण्यात आली आहे. या कायद्याच्या माध्यमातून दिव्यांगांचं शिक्षण, सुविधा आणि तक्रारींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. हे सरकार दिव्यांगांप्रती किती संवेदनशील आहे याची कल्पना करता येईल की केंद्र सरकारने गेल्या 2 वर्षात दिव्यांगांसाठी 4350 शिबिरांचं आयोजन केलं आहे. 352 कोटी रुपये खर्च करून 5,80,000 दिव्यांग बंधू भगिनींना उपकरणांचं वितरण केलं आहे. सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचारानुरूप नवा कायदा संमत केला आहे. यापूर्वी दिव्यांगांच्या 7 प्रकारच्या श्रेणी होत्या, मात्र आता कायद्यान्वये या श्रेणींमध्ये 21 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात 14 नव्या श्रेणींची भर घालण्यात आली आहे. अनेक श्रेणींचा पहिल्यांदाच दिव्यांग म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्यांना पहिल्यांदाच न्याय मिळाला आहे. थॅलेसेमिया, पार्किन्सन्स तसेच बुटकेपणालाही या श्रेणींमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, गेल्या काही आठवड्यांमध्ये खेळाच्या मैदानांवरून अशा काही बातम्या आल्या की ज्या ऐकून आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल. एक भारतीय म्हणून आपल्याला नक्कीच अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध सुरू असलेली मालिका 4-0 अशी जिंकली. यात काही युवा खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. करुण नायर या आमच्या युवा खेळाडूने त्रिशतक केलं, तर के.एल. राहुलने 199 धावांची खेळी साकारली. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी करतानाच संघाचं चांगलं नेतृत्वही केलं. भारतीय क्रिकेट संघाचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर. अश्विनला ICCने 2016 वर्षातील क्रिकेटर ऑफ द इयर आणि सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू म्हणून घोषित केलं. या सर्वांचं माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन. हॉकीच्या क्षेत्रातही तब्बल 15 वर्षांनंतर एक चांगली बातमी आली आहे. ज्युनियर हॉकी संघाने विश्वचषक जिंकला आहे. तब्बल 15 वर्षांनंतर हा सुवर्णक्षण आला जेव्हा ज्युनियर हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. या कामगिरीबद्दल युवा खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. ही कामगिरी भारतीय हॉकी संघाच्या भविष्याच्या दृष्टीने शुभ संकेत आहे. गेल्या महिन्यात आमच्या महिला खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. भारतीय महिलांच्या हॉकी संघानं आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि अलीकडेच काही दिवसांपूर्वी 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. मी क्रिकेट आणि हॉकी संघातील सर्व खेळाडूंचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, येणारं 2017 हे वर्ष नव्या आनंद आणि उत्साहाचं वर्ष असावं. आपले सर्व संकल्प पूर्ण व्हावेत आणि विकासाची नवी शिखरं आपण गाठावीत. हे नववर्ष गरिबातील गरिबालाही सुखाचं आयुष्य जगण्याची संधी देणारं असावं. असं आपलं 2017 वर्ष असावं. 2017 या वर्षासाठी माझ्याकडून सर्व देशबांधवांना अनेकानेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.